नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये मोदींचा संध्याकाळी 7:15 वाजता शपथविधी सोहळा. शपथविधी आधी नरेंद्र मोदी राजघाटावर नतमस्तक. मोदींच्या महात्मा गांधींना नमन. आज मोदी तिसऱ्यांदा शपथ घेणार. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार. गडकरी, नारायण राणे, पियुष गोयल आज शपथ घेण्याची शक्यता. तर शिंदे गटाकडून 1 जण, अजितदादा गटाकडून प्रफुल्ल पटेल शपथ घेण्याची शक्यता. एनडीएच्या नावानं कुबड्या घेऊन सरकार स्थापनेची मोदींवर वेळ आली. भारतामध्ये लोकशाही मारणाऱ्यांचा माज शेवटी उतरवला जातोच. सामनाच्या रोखठोकमधून मोदींसह भाजपवर निशाणा. एनडीएच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरला. भाजपला 18 तर नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना प्रत्येकी 2 मंत्रिपदं. सूत्रांची माहिती. शिंदे गटाचा 1 मंत्री आज मोदींसोबत शपथ घेणार. मंत्रिपद कुणाला द्यायचं याचा निर्णय मेरिटवर घेतला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. अजित पवार गटाकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब. प्रफुल्ल पटेल आज मोदींसोबत शपथ घेणार. शपथविधीचं आम्हाला कोणतंही निमंत्रण आलेलं नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचा व्यक्तिगत पराभव. जयराम रमेश यांची नरेंद्र मोदींवर टीका. शनिवारी संध्याकाळी नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याचं शरद पवारांना निमंत्रण. मात्र शरद पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. सूत्रांची माहिती. राष्ट्रपती भवनकडून नरेंद्र मोदींच्या शपथविधीची तयारी सुरू. नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार. राष्ट्रपती भवनकडून शपथविधीच्या तयारीचा व्हिडिओ जारी. दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेश परिसरामध्ये नो फ्लाय झोन घोषित. परिसरामध्ये आज विमानाच्या घिरट्या बंद असणार. तर ड्रोनवर देखील बंदी. शपथविधी सोहळ्याला G20 सारखी सुरक्षा व्यवस्था. दिल्लीमध्ये आज आणि उद्यासाठी कलम 144 लागू. राष्ट्रपती भवन परिसरात अर्धसैन्य दलाच्या 5 कंपन्या तैनात. तर NSG कमांडो, ड्रोन आणि स्नायपर देखील सज्ज. राष्ट्रवादी शरद पवार गटाची आज दुपारी 2 वाजता YB चव्हाण सेंटरवर बैठक. शरद पवार सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार. तर दुपारी 3 वाजता शरद पवारांची पत्रकार परिषद. लोकसभा अध्यक्षपद घ्या नाहीतर भाजप पक्ष फोडेल. वचन दिलं असेल तर लिहून घ्या. भाजप शब्द मोडतो. आदित्य ठाकरेंचा नितीश कुमार, चंद्रबाबू नायडूंना सल्ला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये जनतेनं भाजपला नाकारलं. वाराणसीमध्ये मताधिक्य का घटलं फडणवीसांनी सांगावं. आदित्य ठाकरेंचा सवाल. तर अयोध्येमध्ये रामभक्त आहेत, अंधभक्त नाहीत. आदित्य ठाकरेंची टीका. ठाकरेंनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या आधारावर आघाडी घेतली. लोकांनी ठाकरेंना कोकण आणि ठाण्यामधून हद्दपार केलं. देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. महायुतीमध्ये काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला. मित्रपक्षांना नेत्यांना समन्वय ठेवण्यास सांगणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं भाष्य. अजित पवार गटामधील आमदार संपर्कात आहेत. जयंत पाटील यांना अनेक आमदार फोन करत आहेत. अनिल देशमुखांचा दावा. मी अजित पवारांसोबतच मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांचं स्पष्टीकरण. तर जयंत पाटील अजित पवार गटामध्ये येणार. सरकारचं काम पाहून सगळे अजितदादा गटामध्ये येतील. आत्रामांचा दावा. भाजपची हार ही शिंदे गटातील काहींना आनंद देणारी. शिंदे गटाच्या खासदारांच्या मंत्रिपदासाठी लॉबी. सचिन अहिरांची प्रतिक्रिया. विरोधकांनी नाव सांगावं आणि 25,000 घेऊन जावं तर इंडिया आघाडीचं सरकार येणार असाही विरोधकांचा दावा. शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वेंची प्रतिक्रिया. विशाल पाटील मवियामध्ये आल्यानं सर्व विसरून एकत्र काम करणार. मवियाच्या जागा आल्या त्यात मोठा वाटा उद्धव ठाकरेंचा. चंद्रहार पाटलांची प्रतिक्रिया. विजय वडेट्टीवार पक्षनेते राहतील की नाही अशी शंका. विधानसभेला 200 पार जाण्याच्या दाव्यावरून प्रसाद लाड यांचा वडेट्टीवारांवर निशाणा. उद्योगपती गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट. शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी पवार अदानींमध्ये भेट. सगळे सोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषण. जरांगेंच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस. सगळे सोयरेवर जरांगे ठाम. कितीही मोठी रॅली काढली तरी तुम्हाला पाडणार. मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर एकालाही येऊ देणार नाही. जरांगेंचा सरकारला इशारा. लातूरमध्ये काँग्रेस समर्थकांनी लावलेल्या अमित देशमुखांच्या बॅनरची चर्चा. बॅनरवर अमित देशमुखांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. वरळीमध्ये मान्सूनपूर्व पाहणी दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरेंची क्रिकेटच्या मैदानामध्ये फटकेबाजी. लहान मुलांच्या विनंतीला मान देत आदित्य ठाकरे मैदानामध्ये उतरले. नागपुरात अनिल देशमुखांची रामझुला इथे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या कुटुंबियांची भेट. 100 दिवस उलटूनही आरोपींना अटक नाही. देशमुखांकडून पोलीस आयुक्तांची भेट. नागपुरात आरटी प्रवेश घोटाळ्यामधील मुख्य आरोपी शाहिद शरीफचा भाऊ राजा शरीफला अटक. पोलिसांच्या झडतीमध्ये 3 चाकू आणि कार जप्त. नीटच्या ग्रेस मार्कांची फेरतपासणी होणार. केंद्रीय शिक्षण खात्याकडून 4 सदस्यांची समिती स्थापन. नॅशनल टेस्टिंग एजन्सीची माहिती.
मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत. तांत्रिक कारणामुळे कल्याणवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं. पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर आज ब्लॉक. कामशेत तळेगाव दरम्यान पुलाच्या लोखंडी गर्डरच्या कामासाठी ब्लॉकमुळे डेक्कन क्वीन रद्द. बीएमसी शाळेच्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेशच नाही. पालिकेची गणवेश खरेदी प्रक्रिया अपूर्ण. आता थेट ऑगस्टमध्येच गणवेश मिळण्याची शक्यता. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे मुंबईकर त्रस्त. बेस्टच्या विद्युत विभागामध्ये तक्रार देऊनही विभागाकडून दाद नाही. बेस्टचे वीज ग्राहक त्रस्त. मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवल्या जाणार. रेल्वे रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेच्या तांत्रिक कामांसाठी ब्लॉक. शनिवारी एका दिवसामध्ये 316 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ केल्याचा बीएमसीचा दावा. 1220 कामगार आणि 171 यंत्रांच्या साह्यानं स्वच्छता मोहीम राबवली. पुढील 3 ते 4 दिवस मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. तर उद्या रायगड रत्नागिरी भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. सीएसएमटी स्थानकातील फलाट विस्तारीकरणामुळे कोकण रेल्वे मार्गावरील 3 अतिजलद एक्सप्रेसवर परिणाम. 7 जुलैपर्यंत तेजस, जनशताब्दी आणि मंगळुरू गाडी दादरपर्यंतच धावणार. मुंबईतील केएम रुग्णालयामधील तंबाखू बंद क्लिनिक अद्ययावत करण्याचा निर्णय. रुग्णालय प्रशासनाचा बजाज इलेक्ट्रिकल फाउंडेशनसोबत सामंजस्य करार. विनापरवानगी बेकायदा रस्ता खोदाई केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार. पिंपरी चिंचवड महापालिकेचा ठेकेदार कंपन्यांना इशारा. ठाणे जिल्ह्यामध्ये पाणी कपात होण्याची शक्यता. बारवी आंध्रा धरणामध्ये 15 जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. पाणीपुरवठा विभागाची माहिती. घोडबंदर रोडवरील गायमुख घाटामधील वाहतूक पूर्ववत. रस्त्यावरील दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरळीत. 24 मे पासून सुरू होतं रस्त्याचं काम. मुंबईच्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील आणखी दोघांना अटक. जान्हवी मराठे आणि सागर कुंभार यांना गोव्यामधून अटक. मुंबई पोलिसांच्या एसआयटीकडून कारवाई. विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधील क्लबवर हातोडा. विशाल अग्रवालच्या अनधिकृत एमपीजी क्लबवर कारवाई. विशाल अग्रवालला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका. मुंबईमध्ये रात्रीच्या सुमारास नागपडा, कुर्ला, अंधेरी परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. विलेपार्ले, जोगेश्वरीमधील नागरिकांनाही उकाड्यापासून काहीसा दिलासा. मुंबईच्या अनेक भागामध्ये पावसाची हजेरी. दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड इथे जोरदार पाऊस. उकाड्याने नागरिकांना दिलासा. कल्याण डोंबिवलीमध्ये मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी. अनेक भागात बत्ती गुल तर रस्त्यावर साचलं पाणी. मुंबईच्या मीरा भाईंदर परिसरामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. पुणे शहरामध्ये पावसामुळे 25 ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना. अग्निशमन दलाकडे नोंद. 3 ठिकाणी पाणी साचल्याचा प्रकार. कुठेही जीवितहानी नाही. पुण्यामधल्या येरवडा परिसरामध्ये घरामध्ये शिरलं पाणी. घरातील सामानाचं नुकसान. नागरिकांचे प्रचंड हाल. पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जोरदार पाऊस. पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्ये तरुणानं लुटला खेळाचा आनंद. पुण्यामध्ये अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ. पुण्यामध्ये आपटे रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं. पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांची कसरत. महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह. पुण्यामधल्या सुतारवाडी स्मशानभूमी परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून योग्य उपाययोजना नाही. पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्याचं स्वरूप. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना चालकांची कसरत. धुळ्याच्या शिंदखेड्यामध्ये 90,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी होणार. पेरणीसाठी संकरित बीटीयुक्त 3,41,350 पाकिटे बियाणं उपलब्ध. बीडच्या अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी. जोरदार पावसामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित. धाराशिव जिल्ह्यामधल्या काही भागात पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचं आगमन. वातावरणामध्ये गारवा. नागरिकांना दिलासा. नंदुरबारच्या शहाद्यामधल्या ब्राह्मणपुरी परिसरामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग उद्ध्वस्त. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. वादळी वाऱ्यामुळे विद्युत पोलही पडले. सोलापूरच्या करमाळा शहरासह ग्रामीण भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी. सलग 3ऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडाल्यानं संसार उघड्यावर. नुकसानग्रस्त महिलेला अश्रू अनावर. पंढरपूर शहरासह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. अनेक भागात पावसाचं पाणी साचल्यानं वाहतूक विस्कळीत. नालेसफाई झाली नसल्याचा नागरिकांचा पालिकेवर आरोप. वाशिम तालुक्यामध्ये अनेक गावात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी. शेती मशागतीच्या कामाला वेग येणार असून पेरणीच्या कामांसाठी बळीराजा सज्ज. मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वरमधील धामणी इथे महामार्ग खचण्याची भीती. संरक्षक भिंतीचं काम अर्धवट स्थितीमध्ये. रस्ता खचल्यास महामार्गावरची वाहतूक बंद होण्याची भीती.
गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमध्ये धानाच्या लागवड क्षेत्रामध्ये घट, मका आणि भाजीपाल्याचं क्षेत्र वाढणार, खरीप हंगामपूर्व कामांना वेग. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी, जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज, हवामान खात्याचा इशारा. गोंदिया जिल्ह्यामधल्या काही भागामध्ये पावसाचं आगमन, पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद, मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, पावसामुळे वातावरणामध्ये गारवा, नागरिकांना काहीसा दिलासा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना जादा दरानं बियाणे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा, जिल्हाधिकाऱ्यांचे कृषी विभागाला आदेश, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे कृषी केंद्र चालकांमध्ये खळबळ. नाशिकच्या इगतपुरीमधील शिंदवाडी भागामध्ये भीषण पाणी टंचाई, नागरिकांवर 3 ते 4 किलोमीटर पायपीट करून पाझर तलावातून पाणी आणण्याची वेळ. जळगावच्या गिरणा धरणामध्ये 12% पाणीसाठा शिल्लक, तर चाळीसगाव तालुक्यामधल्या मन्याड मध्यम प्रकल्पासह 14 लघु प्रकल्प कोरडे. लातूर जिल्ह्यामध्ये पाणी पातळी घटली, जिल्ह्यामधील शिरूर अनंतपाळा तालुक्यामध्ये सर्वाधिक विहिरींमधील पाणी पातळीमध्ये घट. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई, हंडाभर पाण्यासाठी आमदार पळसणच्या आदिवासी बांधवांची कसरत, कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 13 लघु प्रकल्पांमध्ये 14.42% पाणीसाठा शिल्लक, वेळेवर पावसानं हजेरी न लावल्यास पाणी टंचाईची समस्या उद्भवणार. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांकडून पावसाळ्यापूर्वी शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी सुरू, घराच्या छतावर टाकण्यासाठी आणि पिकांना झाकण्यासाठी ताडपत्रीची खरेदी. नंदुरबार जिल्ह्यामधल्या तोरणमाळमध्ये तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअसवर, वाढत्या तापमानामुळे पर्यटकांनी तोरणमाळकडे पाठ फिरवली. धाराशिव जिल्ह्यामध्ये कॅशलेस तिकिटामुळे एसटी महामंडळाला 14 लाखांचा फायदा, ऑनलाईन व्यवहार आणि यूपीआय पेमेंटमुळे एसटी मंडळाला फायदा. नागपुरातील एम्स रुग्णालयामध्ये आता तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र सुरू, सर्व शस्त्रक्रिया केल्या जाणार, मानसोपचार तज्ज्ञ, हार्मोनल उपचार आणि कॉस्मेटिक तज्ज्ञ एकाच ठिकाणी सेवा देणार. पुण्याच्या अप्पर ओटा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे झाड पडून एकाचा मृत्यू, लोहगाव भागामध्ये पाण्यामध्ये अडकलेल्या 3 व्यक्तींची जवानांकडून सुटका. धुळे शहर वाहतूक पोलिसांची अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाईमध्ये 88,000चा दंड वसूल. गोंदियामध्ये स्थलांतरित 18 मजुरांना हिवताप, आरोग्य विभागाकडून 672 मजुरांची तपासणी, आरोग्य विभागाकडून विशेष काळजी. नवी मुंबई महापालिकेकडून अतिक्रमण विरोधात धडक कारवाई, बेलापूर विभागाच्या अनधिकृत इमारतींवर कारवाई. पुण्यामधल्या कात्रज कोंढवा रस्त्यावर खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये 4 मुली बुडाल्याची घटना, एकीचा मृत्यू तर 3 मुलींना वाचवण्यात यश. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरामधल्या बिल्व तीर्थ इथे पाण्यामध्ये बुडून 2 मुलींचा मृत्यू, कपडे धुण्यासाठी गेलेल्या मुलींचा तोल जाऊन पाण्यामध्ये पडल्यानं मृत्यू. सांगलीच्या मिरजेमध्ये 4 जणांच्या टोळक्यांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न, हातामध्ये कोयते, तलवारी, लोखंडी रॉड घेत दहशत, अनेक गाड्यांची तोडफोड. जमीन ताब्यात घेण्यासाठी झाडांची कत्तल, मीरा रोडच्या शांती पार्क ओम चैतन्य सोसायटीमधील घटना, झाडांची कत्तल करणारा व्यक्ती हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नागपुरात भरधाव कारची ऑटो रिक्षाला धडक, रिक्षामधील काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. नंदुरबार शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई, शहरामधील 22 अनधिकृत होर्डिंग्स पालिकेनं हटवले, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेची कारवाई. आयसीसी T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आज कट्टर प्रतिस्पर्धी भिडणार, भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला रंगणार, दोन्ही संघ सज्ज. ऑनलाईन क्लॅट फॉर्म्युल्यावर नीटमध्ये दिले ग्रेस स्कूल, 1563 विद्यार्थ्यांना लाभ झाल्याची माहिती, दिल्लीसह देशामधील अनेक हायकोर्टात याचिका.